हम आपसे कुछ प्रश्न पूछना चाहते हैं। आप वो प्रश्न, बहुत सरल प्रश्न है जिसका आप उत्तर आसानी से दे पाएंगे। तो प्रश्न ऐसा है, क्या हम कुछ खोज में लगे हुए हैं? खोज अर्थात मराठीमध्ये जर म्हणायचं झालं, काय आपण शोधामध्ये लागलेलो आहे? काही शोध घेतोय आपण? शोध घेतो? कशाचा घेतोय शोध? रोज आपल्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये अपने रोजमर्रा के दिनचर्या में हम किसका हम ये ले रहे हैं, किसकी हम खोज कर रहे हैं रोजमर्रा के जीवन में? क्या खोज करते हैं? काय शोधतोय तू? काय नाव आहे तुझं? महारुद्र. काय शोधतोय महारुद्र? काहीच नाही शोधत? नक्कीच? भूक लागल्यानंतर काय करतोयस? शोध घेतोय का जेवणाचा? भूकच नाही लागत, मग जेवणच नाही करत. जेवण करतच नाही. किती दिवसापासून जेवला नाहीस? जेवलायस ना, म्हणजे भूक लागली. मग भूक लागली तेव्हा जेवणाचा हे करतोयस. आईला विचारतो ना, ताट वाढ, है ना जेवण. तर आपण शोध घेतोय, है की नाही? भलेही आपल्याला माहिती नसतं कधी कधी, आपण त्याला शोध म्हणून म्हणत नाही. हम उसको खोज की संज्ञा नहीं देते हैं, है ना. शोध म्हणून नाही म्हणत आपण त्याला, कारण एवढं स्वाभाविक आहे, एवढं रोजचं आहे की आपण त्याला शोध म्हणत नाही. दिवाळीच्या वेळेस आपल्याला नवे कपडे पाहिजेत, कधी सुट्टीच्या दिवशी आपल्याला बाहेर फिरायला जायचं असते, है ना. तर कशासाठी करतोय आपण ह्या सर्व ॲक्टिव्हिटी? बाहेर फिरायला जाणं, चांगले चांगलं अन्न खाणं, तसंच चांगले कपडे घालण्यासाठी आणणं, सायकल गाडी फिरवणं, विकत घेणं, मोठं घर बांधणं सुंदरसं. कशासाठी करतो आपण हा सर्व प्रयत्न? गरज आहे. ठीक आहे, गरज आहे. अन्न वस्त्र निवाऱ्याची एक बेसिक गरज आहे. पण त्याही सोबत जर समजा ही गरज आपली पूर्ण नाही झाली तर काय होतं? ही गरज जर समजा आपली पूर्ण झाली नाही तर आपण कशात असतो? नैराश्यात असतो, दुःखात असतो, है ना. जर गरज नाही पूर्ण झाली आपली, उपाशी राहिलो, खायला भेटलंच नाही, दुःखी असतो ना, है ना. पोटामध्ये कावडे ओरडतात. जर आपल्याला इच्छा आहे, भरपूर मेहनत केली, पण त्याच्यातून काही मोबदलाच भेटला नाही आणि मग त्याच्यातून आपण जी गोष्ट आपल्याला विकत घ्यायची होती ती घेऊ शकलो नाही. समजा गाडी घ्यायची होती, घर बांधायचं होतं, बांधू शकलो नाही, आपल्याला काय वाटतं? दुःख होते. तर याचा अर्थ आपण काय करतोय? कशाचा शोध घेतोय? मग सुखाचा शोध घेतोय की नाही? तर आपण प्रत्येक आपल्या कार्यातून सुखाचा शोध घेतोय, आनंदाचा शोध घेतोय. पटतंय का हे? पटतंय हे? लक्षात येतंय तुम्हाला की आपण प्रत्येक कार्यातून आनंदाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. पण मग आपण हे बघतोय की आनंदाचा शोध घेत असताना कुठल्याही कार्यातून आपल्याला कधी त्याचं ज्ञान असावं लागते कार्य करताना, है ना. जसं आता आपण उदाहरण घेऊ की महारुद्रला भूक लागते आणि भूक लागते
आणि त्याला जर त्याच्या आवडीचं जर भोजन मिळालं, गुलाबजामुन आवडतात, गुलाबजामुन भेटले तर खुश होशील, है ना, आनंद वाटेल. तर गुलाबजामुनची जी चव आहे ती तुला माहिती आहे, याच्या आधी खाल्लेलं आहेस, त्याच्याबद्दल कोणी सांगितलेलं आहे, दिसतो कसा ते सांगितलेलं आहे, है ना. तर जेव्हा त्या गोष्टीचं ज्ञान असते, आपण काय करतो, जेव्हा एखाद्या गोष्टीचं ज्ञान असतं आणि मग त्याबद्दल आपण जेव्हा प्रयत्न करतो, म्हणजे कुठल्या गोष्टीचा शोध घेताना आपल्याला त्या गोष्टीबद्दल ज्ञान असावं लागतंय, है की नाही. आता जर आपल्याला गाडीचं ज्ञानच नसलं तर आपल्याला माहिती पडेल, जसं आता समजा जर आपण घनदाट जंगलामध्ये राहणाऱ्या व्यक्तीला गाडीबद्दल विचारलं, त्याला गाडीबद्दल काही कल्पना आहे का, त्याला माहिती आहे का चारचाकी वाहन, त्याला माहिती आहे का विमान, नाही माहिती. तर तो त्या गोष्टीबद्दल शोध घेईल का, नाही घेणार. तर शोध घेण्यासाठी पहिल्यांदा ज्ञान आवश्यक असतं, माहिती असावं लागतं ना. तर तसंच आपल्याला जो आनंद हवा आहे, प्रत्येक जण, आपण आता मान्य केलंय की आनंदाचा आपण प्रत्येक जण शोध घेतोय, सुखाचा आपण प्रत्येक जण शोध घेतोय. तर आता हा शोध घेताना आपल्याला ज्ञान असावं लागेल की त्याचा शोध घ्यायचा कुठं, है ना. जर एखाद्या व्यक्तीच्या हातातली अंगठी हरवली, अंगठी जर रात्रीच्या वेळेस रस्त्यावर पडलेली असेल, समजा आता इथनं जाताना रात्री रस्त्यावर पुलाजवळ पडली, तिथे समजा अंधार आहे, आता त्याला जर शोध घ्यायचा असेल, अंगठीचा जर शोध घ्यायचा असेल हरवलेल्या, त्याने कुठं घ्यावा, जिथे हरवली तिथे, अगदी बरोबर. आणि त्यासाठी पहिल्यांदा त्याला ते माहिती करून घ्यावं लागेल की कुठं हरवली, है ना. त्यासाठी पहिल्यांदा त्याला तिथे तसं त्याला स्वतःला सक्षम बनवावं लागेल, त्याला माहिती करून घ्यावं लागेल ना पहिले कुठं हरवली. नाही तर तो अंगठी हरवली तिथे आणि तो जर इथे मंडपामध्ये शोधत असेल तर त्याला अंगठी भेटेल का, कारण इथे हरवलेलीच नाही आहे, हरवलेली आहे पुलाजवळ, तर त्याला तिथे शोध घ्यावा लागेल. आता ते पहिल्यांदा त्याला माहिती करून घ्यावं लागेल की हां तिथे हरवलेली असू शकते, त्याचं विचारचक्र चालू होईल की हां कुठं हरवलेली असेल, कुठं हरवलेली असेल. हां मी पंडालमधून निघताना तर माझ्या बोटामध्ये होती, मी असं फिरवत होतो, ओके, मग जाताना कुठं पडली का, तसं तो विचार करेल, है ना. तर जेव्हा तो त्याच्याशी अवगत होईल तेव्हा तो तिथे शोध घेऊ शकतो. तसंच आहे, आपण पण सुखाचा शोध घेतोय आणि आपण सुखाचा शोध घेताना पण आपल्याला जर ते अवगत नसलं की कुठे घ्यायचा आहे शोध, तर आपल्याला मिळेल का सुख, मिळेल आपल्याला सुख. अगर हमें ये पता ही नहीं है कि सुख कहाँ मिलेगा, तो हम कितना भी ढूंढेंगे तो हमें मिलने वाला है, बिल्कुल नहीं. तर ते वेळ व्यर्थ दवडल्यासारखं आहे, है की नाही. पुलाजवळ न शोधता जर मंडपामध्ये कितीही शोधलं, 3-4 तास जरी घालवले, अगदी प्रत्येक कार्पेट उचलून जरी बघितलं तरी ती अंगठी काही भेटणार नाही, कारण ती इथे हरवलेलीच नाही. तर तसंच ज्या ठिकाणी ज्या
कार्यामध्ये आपल्याला सुख प्राप्त होऊ शकते, त्या कार्याच्या बद्दल जर आपण ज्ञान मिळवलं नाही तर काय होईल? सुखाची प्राप्तीच होणार नाही, है ना? किंवा जे प्राप्त होईल ते फारच क्षणिक असेल. आपण अपेक्षा केली फार मोठ्या याची. होतं ना कधी कधी आपला भ्रमनिरास होतो. एखाद्या वेळेस आपण फार अपेक्षेने जातो, अरे सेल लागलाय, सेल लागलाय, मोठा गर्दी दिसतं बाहेरून, आणि न्यूजपेपरमध्ये ॲडव्हर्टाईज बघतो आपण इकडं, तर आपल्याला पण इच्छा होते की चला जाऊन येऊया. आणि आपण जातो. नंतर लक्षात येतं की तो जो सेल आहे तो सेल फारच म्हणजे आपल्या उपयोगाचा नाही. 3,000ची वस्तू घेतल्यानंतर एक वस्तू फ्री मिळणार. मग 3,000चा आपल्याला खरेदी करावं लागणार. आणि आपल्याला हे ज्ञान असतं की हे जे 3,000ची वस्तू आहे हे बाहेर मार्केटमध्ये 1,500ची वस्तू आहे. मग 3,000ची वस्तू घेतल्यानंतर आणखी 3,000ची वस्तू फ्री मिळाली तरी मग काय उपयोग, है ना? तर आपण जर चुकीच्या ठिकाणी जर शोध घेतला तरी ते आपल्याला मिळणार नाही. तर शाश्वत आनंदाचं सुद्धा असंच आहे, शाश्वत सुखाचं सुद्धा असंच आहे. आपण क्षणिक कार्यांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतोय, छोट्या कार्यांमध्ये असा शाश्वत आनंद शोधण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या इंद्रिय आणि इंद्रियांचे जे विषय आहेत त्यांच्याशी आदान प्रदान करण्यामध्ये सुखाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. पण तिथे नाही आहे ते. आणि कोण सांगताय हे? आपल्याला आपले शास्त्र सांगतायत, आपल्याला संत मंडळी सांगतायत, आपल्याला गुरु सांगतायत की शाश्वत सुखाचा शोध ऐहिक कार्यामध्ये घेतला जाऊ शकत नाही, किंवा ऐहिक कार्यामध्ये शाश्वत सुख सापडू शकत नाही. तरी आपण तिथेच शोधतोय. नाही, मला इथेच शोधायचंय कारण इथे प्रकाश आहे. नाही, मला इथेच शोधायचंय कारण ही जागा चांगली. ही जागा कितीही चांगली असेल, इथे प्रकाश कितीही असला तरी ती अंगठी इथे हरवलेली नाही. त्यामुळं ती इथे मिळणारच नाही. ती मिळेल तर कुठं मिळेल? पुलाजवळच मिळेल. तिथंच हरवलेली आहे, तिथंच मिळेल. तिथे मग आपल्याला प्रकाश करावा लागेल, तिथली जागा आपल्याला साफ करावं लागेल. तर तसंच आहे, ऐहिक कार्यामध्ये आपण जर शाश्वत सुखाचा शोध घेत असू तर ते सुख मिळणारच नाही. मग कुठल्या प्रकारच्या कार्यांमध्ये आपण शाश्वत सुख प्राप्त करू शकतो? प्रथमतः आपण सर्वांनी मान्य केलं की आपण सुखाच्या शोधामध्ये है ना? आणि सुखाचा शोध घेतोय आपण. प्रत्येकाने हे मान्य केलं की आपल्याला क्षणिक सुख पण नकोय. थोड्या वेळपर्यंत राहणारं सुख आपल्याला जास्त तृप्त करत नाही. आपल्याला सदैव पाहिजे, नेहमी सुखी राहावं वाटतं की नाही? नेहमी आनंदी राहावं वाटतं. तर त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो नेहमी आनंदासाठी. तर आपल्याला हे पण मान्य आहे की आपण शाश्वत सुखासाठी प्रयत्न करतोय. पण मग आपण जिथे शोधतोय, जिथे ते शाश्वत सुख शोधतोय ते खरोखर योग्य ठिकाण आहे का, हे आपण समजून घेतलं पाहिजे.
ते खरोखर ते योग्य कार्य आहे का की जिथे ते खरोखर मिळेल. समजा एखाद्याने आपल्याला सांगितलं की तुम्ही इथे ह्या नाल्यामध्ये आपलं इथून जो ओढा जातो त्या ओढ्यामध्ये खोदा, काही दिवसानंतर खोदत राहा, काही दिवसानंतर तुम्हाला 1 कोटी रुपये मिळेल. आपण त्या व्यक्तीच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून खोदत राहिलो. खरोखर ते मिळण्याची संभावना किती आहे? फार कमी, अगदी शून्यच असल्यासारखी. तर आपण काय बघतो की ते स्थान किंवा ते कार्य जे आहे ज्याच्यामध्ये आपण शोध घेतोय ते कार्य तशा पद्धतीचं असलं पाहिजे आणि तिथेच ते शाश्वत सुख भेटेल. दुसरं असं आपल्याला समजा असं कुणी सांगितलंय तर आपण केव्हा ते कार्य करतो? जर तो व्यक्ती तेवढा विश्वासार्ह असला तर. त्याच्यावर जर आपला तेवढा विश्वास असेल तर आपण मग त्याच्या म्हणण्यानुसार कार्य करतो, है ना. तर आपण काय करतो? विश्वास ठेवतो. पहिल्यांदा आपण विश्वासार्ह व्यक्तीची निवड करतो, मग त्यावर विश्वास टाकून त्याच्या म्हणण्यानुसार कार्य करतो आणि मग एक शक्यता बनते की आपल्याला जी इच्छित वस्तू आहे ते प्राप्त होईल. तर शाश्वत सुखाचं सुद्धा असंच आहे. नुसतं आपले प्रयत्न करून चालणार आहे का? तर नाही. का नाही चालणार? कारण आपल्याला माहितीच नाही कुठं मिळणार. तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा ज्ञान घ्यावं लागेल. मग ते ज्ञान कुठून प्राप्त होईल? कहाँ से हमें वो ज्ञान मिलेगा जो हमें बताएगा कि इस तरह से शाश्वत सुख प्राप्त हो सकता है? कुठून भेटेल ते ज्ञान? तर त्यासाठी आहेत ग्रंथ. जसं आपण शिक्षण घेतो, शालेय शिक्षण घेतल्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर आपल्याला कुठला जॉब करण्याची आपल्याकडे पात्रता येते, कुठलं बिझनेस टाकण्याचं आपल्याला समजते, बिझनेस टाकू शकतो आपण. तर आपण एज्युकेशन घेतो, शिक्षण घेतो आणि ते शिक्षण घेतल्यामुळं आपल्याला काही क्षमता प्राप्त होते. तर तसंच आहे, आपल्याला ज्ञान घ्यावं लागतं. आणि मग हे ज्ञान घेणार कुठून? तर त्यासाठी आपले आहेत ग्रंथ. त्यामध्ये पुस्तकं तर दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीची उपलब्ध असतात. एक असतं कुणीतरी आपल्यापेक्षा थोडं जो अग्रेसर आहे त्या व्यक्तीला विचारणं, त्याच्याकडून आपण मार्गदर्शन घेतो. तो म्हणतो नाही असं नाही करायचं, असं करायचं. त्याच्या पद्धतीने वागायला लागतो. तर हे आहेत जसे सेल्फ स्टाईल्ड पर्सन, म्हणजे त्यांनी एक स्वतः त्यांच्या जीवनामध्ये काही थोडंफार अनुभवलेलं आहे आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. तर एक तर आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतोय, त्यांनी लिहिलेल्या बुक्समधून मार्गदर्शन घेतोय, किंवा दुसरं आहे ज्यांनी पहिलेच आपलं जीवन जे आहे ते यशस्वी केलेलं आहे, ज्यांना अशा परमसुखाची प्राप्ती झालेली आहे, असे व्यक्ती सांगतायत, अशी मंडळी सांगतायत, असे गुरु सांगतायत, भगवंत स्वतः सांगतायत. तर आपल्याकडं निवड करण्याचा अधिकार आहे की कुणाकडून मग असं ज्ञान घ्यायचं. आपल्याला एक तर समजलं की शाश्वत सुख प्राप्त करण्यासाठी आपल्याला ज्ञानाची आवश्यकता आहे, पण मग ज्ञान घ्यायचं कुठून? तर एक तर
आजूबाजूला असणाऱ्या मंडळींकडून, जे थोडेफार स्वतःला असं भासवतात की ते जाणकार आहेत, किंवा जे खरोखरच जाणकार आहेत त्यांच्याकडून. त्यांचा आपला असा काही स्वार्थ नाही. अशा संत मंडळींकडून कुठून ज्ञान घ्यायचं? आणि ज्याच्याकडून आपण ज्ञान घेणार त्याची मग आपण काय करतो? विश्वासार्हता बघतो. तर भगवद्गीता जे आहे, भगवद्गीतेचं तत्वज्ञान हे फार प्रॅक्टिकल तत्वज्ञान आहे. यामध्ये दिलेलं जे ज्ञान आहे हे काही कपोलकल्पित ज्ञान नाही, किंवा हे फक्त पाठ करण्यापुरतं मर्यादित नाही. भगवद्गीतेमधला जो संवाद आहे भगवान कृष्ण आणि अर्जुनांमधला, तो संवादामधला एक एक श्लोक आपल्याला जीवनाबद्दल अमूल्य मार्गदर्शन करून जातो. शाश्वत सुखाची गुरुकिल्लीच आहे त्याच्यामध्ये. आणि प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितल्यामुळं त्याच्यामध्ये हा प्रश्न राहत नाही की हे बरोबर आहे की चूक. कारण भगवंतांनी सांगितलंय, त्यामुळे त्यामध्ये चूक होण्याची शक्यता नाही. दुसरं असं, हे जे सांगितलंय त्याच्यावर, त्या ज्ञानाच्या आधारे लोकांनी आपलं जीवन पण जगलंय, त्यांना पण शाश्वत सुखाची प्राप्ती झाली. एक तर उदाहरण अर्जुनाचंच आहे. दुसरं, कितीतरी संत मंडळी आहेत, कितीतरी प्रामाणिक गुरु आहेत, ज्यांनी स्वतः या तत्वज्ञानाला त्यांच्या जीवनामध्ये अंगीकारलं. तर मग इथे प्रश्न, आपला जो डाऊट आहे, आपली जी शंका आहे की हे खरोखर उपयोगी आहे की नाही, आपण एवढं वाचन करू, आपण एवढं ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करू, खरोखर उपयोगी पडेल का आपल्याला, शंका उपस्थित होते ना मनामध्ये. तर ती शंका इथेच दूर होऊन जाते. कारण स्वतः भगवंतांनी सांगितलंय, अर्जुनांनी पालन केलंय, अर्जुनासोबत कितीतरी गुरूंनी, संत महात्म्यांनी त्याचं पालन केलंय, त्यांना त्याचा लाभ झालेला आहे. म्हणजे निश्चितच यामध्ये जे सांगितलेलं तत्वज्ञान आहे हे निश्चितच शाश्वत सुखाच्या प्राप्तीसाठी उपयोगी आहे. तर मग आता आपण इथपर्यंत आलो की आपल्याला लक्षात आलंय की शाश्वत सुखाची प्राप्ती करायची असेल तर भगवद्गीतेमध्ये तो मार्ग सांगितलेला आहे. पण मग आता याला समजून कसं घ्यायचं? नुसतं स्वतः वाचत सुटायचं? एखादी स्टोरी आवडतं आपल्याला, अलीबाबा आणि 40 चोर, मग चालू वाचायला, तर तसं वाचत सुटायचं की काही मार्गदर्शन घेण्याची आवश्यकता आहे? जसं आपण शालेय शिक्षणाचे पण पुस्तकं तर मार्केटमध्ये भरपूर उपलब्ध असतात, कॉलेजचे पण पुस्तकं भरपूर उपलब्ध असतात, पण मग तरीसुद्धा शाळेमध्ये का जातो? तरीसुद्धा कॉलेजमध्ये आपण का जातो? आवश्यकता तर नाही. घरीच बसून आपण पुस्तक वाचू शकतो. क्लास कशाला करावा लागतो? तर मार्गदर्शनाची आपल्याला नितांत आवश्यकता असते. कारण आपली तेवढी क्षमता विकसित झालेली नाहीये की त्यातलं जे तत्वज्ञान आहे ते पूर्णपणे आपल्याला अवगत होईल. त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन पाहिजे. तर मग भगवद्गीतेला जर समजून घ्यायचंय तर मग आपल्याला काय करावं लागेल? मार्गदर्शन घ्यावं लागेल. कुणाकडून घ्यायचं मार्गदर्शन? रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीकडून, पाणठेल्यावर बसणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून? असंच करतो आपण, करतोय की नाही?
पैसा कुठं इन्व्हेस्ट करायचा असेल तर आपण त्याच्याबद्दल माहिती असणाऱ्या व्यक्तीला विचारू, है ना. एखाद्या LIC पॉलिसी विकणाऱ्या व्यक्ती, LIC एजंटला विचारू, एखाद्या इन्व्हेस्टमेंट बँकरला विचारू, है ना. कुठली काही वस्तू विकत आणायची असेल तर एखाद्या माहिती असणाऱ्या व्यक्तीला आपण विचारू. सायकल घ्यायची असेल तर आधी कुणी सायकल घेतलेली असेल त्याला विचारू, आपल्या मित्राला, अरे तू सायकल घेतली, कुठून घेतली, कितीला घेतली, कशी होती, अधिक काही मॉडेल आहेत का, है ना. नेटवर जाऊन विचारू. पण आपण जेव्हा आध्यात्मिक ज्ञान किंवा आपण भगवद्गीता समजून घ्यायचं असेल तर मात्र आपण याचा विचार करत नाही की कुणाला विचारावं. आपल्याला वाटतं की हां, सर्वच जण सक्षम आहे भगवद्गीतेबद्दल सांगण्याला. मग प्रत्येकजण, एखाद्यानी वाचली असती, एखाद्यानी वाचली नसते, एखाद्यानी वाचली असते पण त्याला जीवनामध्ये अंगीकारलेलं नसते. अशा कुठल्या व्यक्तीकडून समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपला प्रयत्न पण अर्धवटच राहील. म्हणून भगवद्गीतेला जर समजून घ्यायचं असेल तर मग कुणाकडून समजून घ्यावं? अशा प्रामाणिक व्यक्तीकडून की ज्यांनी स्वतः पण भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाचा त्या आपल्या जीवनामध्ये, त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये स्वीकार केलेला आहे, अंगीकार केलेला आहे की नाही. ज्यांनी म्हणतो की नाही आपण, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, है ना. म्हणजे जो बोलतोय तसा वागतोय त्याच व्यक्तीकडून आपण स्वीकारणार. नाहीतर इकडं भगवद्गीतेचे श्लोक पठन त्याचं चालू आहे, श्लोकावर श्लोक तो बोलतोय, पण तो दारूची नशा पण करतोय. त्याने काय भगवद्गीता समजून घेतली? नाही समजला त्याला. तर आपल्याला एका प्रामाणिक व्यक्तीकडून समजून घ्यावं लागेल, हे फार आवश्यक आहे. किमान अशा व्यक्तीकडून समजून घ्यावं लागेल की जो प्रामाणिक व्यक्तीचं अनुसरण करण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित आपल्याला असं होईल की प्रामाणिक व्यक्ती लगेच मिळणार नाही, प्रामाणिक गुरु लगेच आपल्या समोर येणार नाही, लगेच आपल्या त्यांच्याशी संवाद होणार नाही, त्यांचं मार्गदर्शन कदाचित आपल्याला लगेच प्राप्त होणार नाही. पण जे व्यक्ती अशा प्रामाणिक व्यक्तीच्या मार्गदर्शनानुसार कार्य करतायत, मार्गदर्शनानुसार आपल्या जीवनाला दिशा देण्याचा प्रयत्न करतायत, अशा व्यक्तीचा आपण मारायचं. कारण असे व्यक्ती भेटू शकतील आपल्याला जे प्रामाणिक व्यक्तींचं अनुसरण करतायत आणि ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतायत. व्यक्तींचं अनुसरण जे आहे त्याच्यामध्ये ते काही धोकेबाजी करत नाही. अशा व्यक्तीकडून आपण समजून घेण्याचा काय करायला पाहिजे? प्रयत्न करायला पाहिजे. तर भगवद्गीता समजून घ्यायची, पण कुणाकडून? जाणकार व्यक्तीकडून, प्रामाणिक व्यक्तीकडून, जो बोलतोय, जो भगवद्गीतेचं तत्वज्ञान त्यांनी स्वतः जीवनामध्ये अंगीकारलं त्याकडून. दुसरं, आपल्याला प्रोत्साहन लागतं. शाळेमध्ये जर एक शिक्षक आणि एक विद्यार्थी असेल तर तो विद्यार्थी किती प्रोत्साहित होईल अभ्यास करण्यासाठी? है ना, फार कमी ना. तर प्रोत्साहन लागतं आपल्याला, आणि जेव्हा ते प्रोत्साहन उपलब्ध असते तर आपल्याला फार उत्साह असतो, आणि जेव्हा प्रोत्साहन उपलब्ध नसते तेव्हा मग आपला उत्साह डळमळीत व्हायला लागतो. तर तसंच आहे आपल्याला पण. जेव्हा आपण भगवद्गीता समजून घ्यायचं म्हणतोय तर इथे पण आपल्याला प्रोत्साहन लागतं. विना प्रोत्साहन आपण हे करू शकत नाही.
जेव्हा आपण बघतो की हां मी पण प्रयत्न करतोय, हे व्यक्ती पण प्रयत्न करतायत, हे पण प्रयत्न करतायत, आपल्याला पण बळ येते की हां चला आपण एकटंच नाही. तर ते प्रोत्साहन फार आवश्यक आहे. तर म्हणून भक्तांच्या संगतीमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. सत्संग फार आवश्यक आहे. सत्संग विना सत्संग भक्तीमध्ये प्रगती होऊ शकत नाही. विना सत्संग भक्तीमध्ये प्रगती होऊ शकत नाही. भक्तीत प्रगती करायची आहे तर आपल्याला सत्संगामध्ये यावं लागेल. आणि सत्संगाची संकल्पना केवळ एवढीच मर्यादित नाही आहे की फक्त एक व्यक्ती बोलणार आणि 10 मंडळी 15-20 भक्त बसून ऐकणार, त्याला सत्संग म्हणता येत असं. ती एक व्याख्या आहे. सत्संग अर्थात सत व्यक्तींचा संघ. असे जे व्यक्ती आहेत ज्यांनी स्वतः पण या मार्गावर अग्रेसर होण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार केला आहे, अशा सत व्यक्तींचा संघ. तर त्याच्यातून आपल्याला प्रोत्साहन मिळत राहील. तर आपण काय लक्षात घेतलंय की पहिल्यांदा तर जर भगवद्गीता समजायची असेल तर आपल्याला प्रामाणिक व्यक्तीकडून समजून घ्यावं लागेल, जो किमान अशा प्रामाणिक व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जीवनामध्ये भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाला अंगीकार करायचा प्रयत्न करतोय. दुसरं, आपल्याला सत्संगामध्ये करावं लागेल. सत्संग आवश्यक आहे. बिना सत्संग आपल्याला प्रोत्साहन मिळणार नाही. आपला जो निर्धार आहे तो आपला काय होईल, डळमळीत होऊ शकतो. कारण भरपूर प्रलोभन येईल, कधी कठीण प्रसंग येईल. तर त्यासाठी आपल्याला उत्साह लागतो, प्रोत्साहन लागते, आणि हे आपल्याला सत्संगामध्ये प्राप्त होईल. आणि आपल्याला काय अंध अनुकरण करायचंय. अंध अनुकरण म्हणजे आपण स्वतः समजून घेतलं नाही, ते म्हणतायत म्हणून करायचं. तर असं करायचंय तर तसं सुद्धा नाही. जर खरोखर जर आपल्याला शाश्वत आनंदाची प्राप्ती करायची आहे तर आपल्याला पण आपली निरीक्षण बुद्धी वापरायची, की आपण बघतोय की आपल्यामध्ये काय परिवर्तन होत आहे, आपण बघतोय अन्य व्यक्तींमध्ये या तत्वज्ञानाला चा उपयोग करून त्यांना काय लाभ होतोय. तसंच हे तत्वज्ञान जेव्हा आपण घेतोय, जेव्हा आपण अवगत होतोय याच्याशी, तर दैनंदिन कार्यामध्ये याचा आपल्याला कुठं अनुभव येतोय का. तर मग काय होईल, जे सांगितलेलं आहे ते जर आपल्याला आजूबाजूच्या वातावरणामध्ये, आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये दिसायला लागलं तर मग काय होते, आपला विश्वास वाढतो, दृढ होतो की नाही. जर आपण बघितलं की हां हे कार्य केल्यानंतर समजा एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचे आणि त्यांनी एका पद्धतीचे जेवण स्वीकारणं चालू केलंय, एक जेवण पद्धती पालन करायचं ठरवलंय आणि त्यांनी महिनाभर केलं तसं, आणि महिनाभरामध्ये त्या व्यक्तीचं 5 किलो वजन कमी झालंय. तर तुम्हाला लक्षात येते की हां त्या व्यक्तीने तसं करून बघितलंय. तर तुम्हाला पण कोणी सांगितलेलं असतंय तर तुमचा विश्वास वाढतो ना त्यावर, है का नाही, की हां त्याचं कमी झालंय हे पालन केल्यानंतर, तर मग निश्चितच बरोबर असेल. तर तसंच आहे आपल्या जीवनामध्ये पण. आपण अंधानुकरण करणं हे योग्य नाही. तर त्याला आपण आपल्या आजूबाजूच्या आपल्याला मिळणाऱ्या अनुभवामध्ये त्याचं परीक्षण केलं पाहिजे, त्याला पारखलं पाहिजे. त्याला जर आपण पारखलं नाही तर मग काय होईल, आपण भ्रमामध्ये राहू.
तर निरीक्षण बुद्धीनं करायला पाहिजे. तर आपण एक लक्षात घेतलंय की प्रामाणिक व्यक्तीकडून घ्यायला पाहिजे. दुसरं काय लक्षात घेतलंय? सत्संग आवश्यक आहे, त्यातून आपल्याला प्रोत्साहन मिळतं. आणि तिसरं काय तर निरीक्षण बुद्धीचा वापर करायला पाहिजे. अंधानुकरण करणं योग्य नाही की हां बस म्हटलं म्हणून करायचं. ठीक आहे, ते एका स्तरापर्यंत आपल्याला घेऊन जाईल. पण होतं काय, भौतिक परिस्थिती अशी आहे की ते कधी ना कधी आपली परीक्षा घेणारच. असे परीक्षेचे दिवस आपल्या जीवनात येणारच. असा डाऊट निर्माण होणारच. भरपूर उपास तापास केले, भरपूर तीर्थक्षेत्राला जाऊन आलोत, पण काय होतं, कुठंतरी मनामध्ये शंका येतेच, एवढं सर्व करून पण माझ्या जीवनात असं का? ती शंका निर्माण होते. आणि का होतंय तसं? कारण आपल्याला उपवास करण्यासाठी किंवा आपल्याला तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन येण्यासाठी आपली तशी विशेष विश्वास नव्हता, श्रद्धा नव्हती. आपल्याला कोणीतरी सांगितलंय म्हणून आपण करावं आणि त्यातून मग आपल्याला कुठंतरी लाभ होईल, ही एक आपली अपेक्षा होती. आपण त्याला समजून घेतलं नाही की काय त्याच्या मागे उद्देश आहे. त्यांनी सांगितलं चला, गेलो, 15-20 वर्ष जात राहिलो. निश्चितच त्यातून काही ना काही लाभ झालाच. पण अशी जी परिस्थिती उद्भवली ज्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह लागतंय, तिथे ज्याच्यामध्ये मनात शंका उत्पन्न होतंय, तर त्यावेळेस ते अंधानुकरण कामी येत नाही. तिथं मग कस लागतो, तिथं अनुभवाचा कस लागतो. आणि दैनंदिन जीवनामध्ये हे होतच, असं कोणी म्हणूच शकत नाही की कस लागत नाही. आयुष्यामध्ये असे कठीण प्रसंग येतातच जिथे आपण केलेल्या कार्यावर किंवा आपण करत असलेल्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते की हे बरोबर की चूक. मग उपवास केले पाहिजे की नाही, मग पूजा केली पाहिजे की नाही, मंदिरात जावं की नाही, प्रश्नचिन्ह निर्माण होतात. तर जर ती निरीक्षण बुद्धी आपली जर आपण तिथे वापरली, तर मग हे प्रश्नचिन्ह, हे जरी असे प्रश्नचिन्ह उद्भवले तरी त्याचं उत्तर आपल्याला सापडते. आपण आपले जे कार्य आहे त्याला बंद करत नाही, त्याला स्टॉप करत नाही. कठीण प्रसंग आले तरी एवढं मी रोज विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन फुलं व्हायचे आणि एवढं असून पण माझ्या घरामध्ये हे संकट आलं. तर मग व्यक्तीला विचारावं, आता काय फुलं वाहून उपयोग, एवढ्या दिवस तर वाहले, काय झालं त्याच्यामध्ये? पण जेव्हा जर ही निरीक्षण बुद्धी असली तर मग ते संकट आलं तरी व्यक्ती सोडत नाही, कारण त्या कार्याचा उद्देश त्याला माहिती असतो. आणि आपल्या तार्किक बुद्धीच्या, तर जर आपण कधी कधी काय बघतो की कुणाला थोडं ज्ञान आलं, थोडं वाचता यायला लागलं की तो आपला अर्थ काढायला चालू करतो. थोडं संस्कृत समजायला लागलं की मग व्यक्ती काय म्हणतो, मला असं वाटतं. भगवद्गीता काय? भगवद्गीता म्हणजे एका बिझनेस करण्यासाठी उत्तम मार्गदर्शन करणारा ग्रंथ. भगवद्गीता म्हणजे काय? एक मित्रामधला संवाद. भगवद्गीता
भगवद्गीतेपेक्षा तर कितीतरी अधिक ग्रंथ आहेत दुसरे महत्त्वाचे, त्याला वाचायला पाहिजे. एवढं काही उपयोगाचं नाही. मला असं वाटते भगवद्गीता हे निराकारवाद शिकवते. असे वेगवेगळ्या पद्धतीचे व्यक्ती काय करतात, मग थोडं जर माहिती व्हायला लागलं की मत प्रदर्शित करतात. आणि अशा मतानी जर आपण मग भगवद्गीतेला अप्रोच करत असू, भगवद्गीतेला समजण्याचा प्रयत्न करत असू, तर काय होईल, समजणार नाही. जसं आपण बघतो की एखादं मडकं असलं, त्या मडक्यामध्ये जर मडकं जर पहिल्यांदाच काही गोष्टींनी भरलेलं असलं, तर तुम्ही काही दुसरी गोष्ट त्यामध्ये टाकू शकाल. समजा पाण्याने भरलेलं आहे, मडकं घेतलं चांगलंसं तुम्ही आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं, तर आता पाण्याने भरलेलं ते मडकं आहे. आता दुसरा व्यक्ती त्याच्यामध्ये कितीही पाणी टाकेल तर ते काय होईल, खाली सांडेल. तर तसंच आहे, जर आपण अशा स्वतःच्या काही धारणेने जर आपण भगवद्गीतेला समजण्याचा प्रयत्न केला, तर मग भगवद्गीता आपल्याला समजून येणार का? नाही समजून येणार. ते एक साधं पुस्तक बनून राहील. आणि म्हणून कृष्ण अर्जुनाला म्हणतात की हे ज्ञान जे आहे हे परमगुह्य ज्ञान आहे. आता भगवद्गीता तर घरोघरी आहेत, है ना. गीता जयंतीच्या माध्यमातून तर गावोगावी याचं वितरण केलं जातं. गीता या महिन्यामध्ये भगवद्गीता ठिकठिकाणी उपलब्ध आहे. मग याला परमगुह्य म्हणजे फारच सिक्रेट आहे. ते आपलं प्रत्येकाचं काही ना काही सिक्रेट असतं, है की नाही. पण हे असं सिक्रेट आहे, परम म्हणजे एकदम एक्स्ट्रीम लेवलचं. मग असं का म्हटलंय, उपलब्ध तर असंच आहे. कारण जर आपण आपलं जे तार्किक क्षमता आहे त्याला वापरून जर भगवद्गीता समजून घेण्याचा प्रयत्न करत असू, तर मग भगवद्गीता समजून येत नाही. आणि म्हणून अर्जुनाला भगवंत म्हणतात की अर्जुना, मी सांगितलेलं हे जे ज्ञान आहे ना, हे तुला येईल समजून, तू हे समजू शकतो. कारण तिथे म्हणतात की तू माझ्याशी ईर्ष्या करत नाहीस, माझ्याशी तू ईर्ष्या करत नाहीस, म्हणजे माझ्याशी तू स्पर्धा करत नाहीस. आपल्याला याचं ज्ञान असण्याची धारणा म्हणजे आपण भगवंतांशी स्पर्धा करतोय. भगवंत इथे समजून सांगायचा प्रयत्न करतायत आणि आपण त्यांच्याशी स्पर्धा करतोय. मग स्पर्धा केल्याने आपल्याला ते ज्ञान भेटेल का? नाहीच भेटणार. आणि तसंच होतं. तर मग भगवद्गीता जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला हे जे आपल्या तार्किक बुद्धीचं कौशल्य आहे, म्हणजे आपले जे स्वतःचे मनगणंत व्यक्तिगत जो दृष्टिकोन आहे त्याला बाजूला करावं लागेल. की मला वाटते असं आहे, मला वाटते हे असं असेल. नाही, प्रामाणिक व्यक्तींनी काय सांगितलेलं आहे, असे प्रामाणिक व्यक्ती की जे स्वतः त्यांच्या आचरणामध्ये ते दिसून येत आहे, अशा व्यक्तींनी काय सांगितलेलं आहे, भगवंतांनी काय मार्गदर्शन अर्जुनाला केलं आहे ते जाणून घ्यायचे. आणि जेव्हा असं करू तर मग आपल्याला ती जी गुरुकिल्ली ती आपल्याला सापडून जाईल. जसं आपण बघतो लहान मुलांना शाळेमध्ये शाळेमध्ये त्यांचं खेळ होतात, तर ते खेळ घेताना एक खेळ असतो, त्याच्यामध्ये त्यांना वस्तू शोधायची असते. तर एका कागदावर लिहिलेलं असतं की त्या वस्तूचं अशा पद्धतीचं रंगरूप आहे, असं आहे. आणि मग ते सर्व आकलन झालं की त्या ठिकाणी जाऊन ती वस्तू शोधायची असते. आता एखाद्या व्यक्तीने ती जी मार्गदर्शन करणारी जी चिठ्ठी आहे, तो जो कागद आहे,
जो त्यांना क्लू दिलेला आहे त्याचा वापर नाही केला तर त्यांना ती वस्तू भेटेल का? त्याला ते क्लू वापरावंच लागेल त्या मुलाला. त्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्या त्याला समजून घ्यावंच लागेल. आणि जेव्हा तसं होईल तेव्हा ती बरोबर ती वस्तू भेटेल. तर तसंच आहे, शाश्वत सुखाची गुरुकिल्ली आपल्याला इथं भेटणार आहे. पण मग ती आपण म्हणू तशी भेटेल का? नाही. त्यासाठी आपल्याला या गोष्टीचं पालन करावं लागेल. आपला व्यक्तिगत दृष्टिकोन दूर ठेवावा लागेल. प्रामाणिक व्यक्तीकडून त्याला स्वीकार करावा लागेल. सत्संग आपल्याला त्यासाठी प्रोत्साहन देईल आणि आपली निरीक्षण बुद्धी आपल्याला वापरावं लागेल. आणि असं केल्याने आपल्याला मग भगवद्गीतेतून ही जी शाश्वत सुखाची गुरुकिल्ली आहे ही आपल्याला सापडेल. आणि पहिला अध्याय जो आहे भगवद्गीतेचा हे आपल्याला तसंच मार्गदर्शन करतं. प्रथमतः अर्जुन जे आहेत भगवंतांसमोर प्रश्न उपस्थित करतात. आपला दृष्टिकोन वापरून, व्यक्तिगत दृष्टिकोन. आणि त्यावर दुसऱ्या अध्यायामध्ये काही उत्तरं देण्याचा प्रयत्न भगवंत करत आहेत. पण ते लक्षात येत नाही त्यांना, कारण त्यांनी व्यक्तिगत दृष्टिकोन सोडलेला नसतो. पण नंतर मग जेव्हा लक्षात येतं ते व्यक्तिगत दृष्टिकोन बाजूला करतात आणि प्रामाणिकतेने काय करतात? कृष्णाचा आश्रय घेतात. शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. मी तुमचा शिष्य होतोय, मला तुम्ही मार्गदर्शन करा. आणि जेव्हा तर मग तिथनं त्यांना ते ज्ञान आत्मसात व्हायला चालू होते. त्यांना ज्ञान समजायला चालू होते. तर जो पहिला अध्याय आहे त्याच्यामध्ये जसं आपण बघतो की कुठलीही महत्त्वाची गोष्ट सांगत असताना त्याच्या आधी त्याच्याबद्दल पार्श्वभूमी तयार केल्या जाते. तर पहिला अध्याय जो आहे तो असा भगवद्गीतेची पार्श्वभूमी तयार करतोय. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे, हिंदीमध्ये म्हटलं तर कुरुक्षेत्र के युद्धस्थल में सैन्य निरीक्षण, युद्धभूमी पे सैन्य निरीक्षण. तर त्याच्यात पार्श्वभूमी तयार होते. भगवद्गीता आता सांगितल्या जाणार आहे तिथे त्याच्या आधी ती पार्श्वभूमी तिथे तयार होते. त्या पार्श्वभूमीमध्ये मग पहिल्यांदा युद्धाची तयारी कशी आहे त्याबद्दल संजय धृतराष्ट्राला सांगतायत. कारण धृतराष्ट्र विचारणा करतायत. काय विचारणा करतायत की माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर एकत्र आल्यानंतर काय करतायत. तर तिथे संजय मग युद्धाची कशी तयारी चालली ते सांगतायत. दुसरं असं की आपण आता कधी कधी टी व्हीमध्ये मूवीचं एखादं ट्रेलर बघतोय. तर ट्रेलरमध्ये आपल्याला शेवटी काय होणार आहे त्याची पण झलक दाखवल्या जाते छोटीशी. तर तसंच शेवटी पांडवांचा विजय होणार आहे याची झलक जे आहे, याचे जे लक्षणं आहेत ते पण संजय पहिल्या अध्यायात देऊन टाकतात की याचं जे आउटकम असणार आहे, युद्धाची तयारी चाललेली आहे आणि समोर काय होणार आहे, तर समोर याचा जो रिझल्ट आहे, याचा जो निकाल आहे तो काय लागणार आहे ते तिथे सांगितल्या जाते. तर ते आहे त्यांच्या पांडवांच्या जिंकण्याचे काय लक्षणं आहेत ते तिथं सांगितलं जातं. आणि पहिल्या अध्यायातून आपण भगवंतांच्या दोन विशेष गुणांबद्दल लक्षात येतो आपल्याला.
भगवंत हे नेहमी भक्तवत्सल आहे. याबद्दल कुणालाही शंका असू नये. भगवंत हे नेहमी भक्तवत्सल असतात. सदैव आपल्या भक्तांचे रक्षण करतात. सदैव भक्तांची काळजी वाहतात. म्हणून विठू माऊली म्हणतो आपण, है ना. आणि इनफॅक्ट त्यांची महिमा तर अशी आहे की भगवंत भक्तांचे सेवक बनायला सदैव तयार असतात. आणि हे आपल्याला पहिल्या श्लोकातून लक्षात येत आहे. जसं अर्जुन कृष्णाला आदेश देत आहेत, काय, सेनयोर उभयोर मध्ये रथम स्थापयम मे अच्युत. हे अच्युत, माझा रथ जे आहे सेनेच्या मधोमध मध्यभागी नेऊन ठेव. तिथून आपल्याला लक्षात येतं की भगवान कृष्ण जे आहेत अर्जुनाचे सारथी बनले. कोण बनतंय हो या जगामध्ये? स्पेशली ज्याच्याकडं एखादा जर नोकरी मागण्यासाठी आलाय की मला बाबा ड्रायव्हरची नोकरी द्या, तर ती वेगळी गोष्ट आहे. पण मालक जर आपल्या ड्रायव्हरसाठी मालक जर ड्रायव्हर बनत असेल तर विशेष आहे की नाही. तर आपल्या भक्तासाठी भगवंत काय बनतात? ड्रायव्हर बनतात, रथाचे चालक बनतात, सारथी बनतात. आणि हे विशेष आहे भगवंतांचं. भक्त वत्सलता आणि भगवंत आपल्या भक्तांचे जे सेवक बनतायत हे इथे विशेष आहे. आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे. तर आपण इथे आता संक्षेपमध्ये थोडा सारांश बघूया. तर प्रथमतः आपण काय बघितलं? सर्वजण कशाच्या शोधात आहे? कुठल्या प्रकारचं सुख? शाश्वत सुख. क्षणभंगूर नाही पाहिजे आपल्याला, थोड्या समयापर्यंत राहणार नाही पाहिजे, परमनंट पाहिजे, परमनंट हॅपीनेस. दुसरं, मग ते शोधायचं आहे तर मग त्यासाठी काय पाहिजे? आपल्याला ज्ञान घ्यावं लागेल, है ना. पण मग ज्ञान घेण्यासाठी आपल्याला एक मार्ग आहे, भगवद्गीतेचं ज्ञान. भगवद्गीता असं पुस्तक आहे, असा ग्रंथ आहे. पण मग त्याला कसं समजून घ्यावं? त्यासाठी आपण काय 4 गोष्टी बघितल्या? जाणकार माणसाकडून प्रामाणिक जाणकार व्यक्तीकडून घ्यायला पाहिजे. दुसरं, सत्संग घ्यायला पाहिजे, त्याच्यामधून आपल्याला प्रोत्साहन भेटेल. तिसरं, सोपं आहे, निरीक्षण बुद्धी आपली असायला पाहिजे. अंधा अनुकरण करून उपयोग नाही, कारण परीक्षा होणार आहे. परीक्षा या मार्गावर आहेत, सर्वच मार्गावर परीक्षा आहे, ते इथे पण परीक्षा आहे. आणि आपला व्यक्तिगत दृष्टिकोन काय करायला पाहिजे? आपण बाजूला ठेवायला पाहिजे, मोकळेपणाने गेलं पाहिजे. तर मग आपल्याला ते समजेल. आणि भगवद्गीता आपल्याला तसं मार्गदर्शन करते. तर आपण इथे थांबूया. तर आपल्या सर्वांना या नवीन वर्षामध्ये अशा पद्धतीने भगवद्गीतेचं मार्गदर्शन प्राप्त व्हावं आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. भगवंत निश्चितच तुम्हाला अशा पद्धतीने यश देईल अशी मी भगवंतांच्या चरणी प्रार्थना करतो. तुमचे प्रयत्न मात्र तुम्ही सोडू नका, है ना. नवीन वर्ष येत आहे. काही न करण्यासाठी भरपूर कारण आहेत, पण काही करण्यासाठी आपल्याला कारण शोधायला पाहिजे. काही चांगलं करण्यासाठी आपण कारण शोधायला पाहिजे. तर हे नववर्ष असंच एक कारण आपल्यासाठी आहे, भगवद्गीतेचं अध्ययन करण्यासाठी, त्याला ह्या तत्वज्ञानाला समजून घेण्यासाठी, त्याला आपल्या जीवनामध्ये अंगीकार करण्यासाठी. ठीक आहे. हरे कृष्ण.